लाडकी बहीण योजना सुरू झाली आहे आणि हजारो बहिणींना याचा लाभ सुद्धा मिळतोय। पण अजूनही बऱ्याच महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे ई-केवायसी प्रक्रिया घर बसल्या मोबाईलवरून कशी प्रकारे पूर्ण करायची आहे। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल इझी टू लर्नमध्ये। माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला मिळतात सरकारी योजना, ऑनलाईन प्रक्रिया आणि महत्त्वाचे अपडेट्स। आपण आज बघणार आहोत लाडकी बहीण योजनामध्ये ई-केवायसी प्रक्रिया कशी करायची, ती का महत्त्वाची आहे आणि कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। तर चला जास्त वेळ वाया न घालवता डायरेक्ट प्रोसेसला सुरुवात करूयात। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपलं क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे आणि गुगलवरती लाडकी बहीण योजना ई-केवायसी म्हणून सर्च करायचं आहे। सगळ्यात पहिली येणाऱ्या वेबसाईटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला ही वेबसाईट ओपन होईल आणि या ठिकाणी पॉपअप दिसेल, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा। ह्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला एक नेक्स्ट पेज ओपन होईल। यावरती आपल्याला लाभार्थ्याचं आधार क्रमांक टाकायचा आहे। लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकल्याच्या नंतर या ठिकाणी जो कॅप्चा आहे तो कॅप्चा फिल करून खाली मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करून OTP पाठवा या बटनावरती क्लिक करायचं आहे। आपल्या रजिस्टर मोबाईलला आधारला जो नंबर लिंक असेल लाभार्थ्याचा त्या नंबरवरती एक OTP जाईल। तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे। तर OTP टाकल्याच्या नंतर आपल्याला खाली दिलेल्या सबमिट करा या बटनावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला एक नवीन विंडो आपल्यासमोर येईल। या ठिकाणी आपल्याला वडिलांचं किंवा पतीचं आधार कार्ड या ठिकाणी टाकायचं आहे। आधार नंबर टाकून या ठिकाणी लक्षात घ्या, विवाहित महिला असेल तर पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि अविवाहित महिला जर असेल म्हणजे मुलगी असेल तर तिने वडिलांचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे। आणि खाली दिलेला कॅप्चा पुढील बॉक्समध्ये फिल करून आपल्याला स्क्रोल डाऊन करून खाली मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि OTP पाठवा या बटनावरती क्लिक करायचं आहे। OTP आपल्या वडिलांचा किंवा पतीचा मोबाईल ज्या आधार कार्डला लिंक असेल त्या मोबाईलवरती एक OTP पाठवण्यात येईल। तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे। OTP टाकल्याच्या नंतर खाली दिलेल्या सबमिट करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तर सर्व्हरला प्रॉब्लेम असल्यामुळे काही वेळेस एरर येत आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी पुन्हा आधार नंबर टाकून वडिलांचा किंवा पतीचा आपण जो पण आधार नंबर टाकला आहे तो आधार नंबर पुन्हा टाकून या ठिकाणी बॉक्समध्ये दिलेला कॅप्चा फिल करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला OTP पाठवायचा आहे आणि OTP टाकून सबमिट करा ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। सबमिट केल्याच्या नंतर ही पॉपअप आपल्यासमोर येईल। या ठिकाणी वडिलांचं किंवा पतीचं नाव दिसेल। या ठिकाणी पुढे नेक्स्ट बॉक्समध्ये आपल्याला जात प्रवर्ग निवडायचा आहे। ज्या कॅटेगरीमध्ये आपण येत असेल ती कॅटेगरी आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे। त्यानंतर या ठिकाणी जो ऑप्शन दिलेला आहे 1 नंबरचा आणि 2 नंबरचा असे 2 क्वेश्चन दिले आहेत। या ठिकाणी दोन्ही ऑप्शनवरती आपल्याला येस करून आपल्याला सबमिट करायचं आहे। त्यानंतर आपल्याला तुमची KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे हा पॉपअप आपल्यासमोर येईल, म्हणजे आपली KYC यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे। या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही KYC प्रक्रिया पूर्ण करीत आहात त्यावेळेस तुम्हाला 2 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या आहेत। त्या म्हणजे एक आपल्याकडे स्थिर इंटरनेट कनेक्शन पाहिजे आणि दुसरं म्हणजे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचं आहे। जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर एक लाईक करा आणि इतर बहिणींना शेअर करा आणि अशाच सरकारी योजना आणि अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत, माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। धन्यवाद।